नमस्कार मित्र हो, मराठवाडा नेता यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही अधिकात अधिक मुलाखती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पण या सर्व मुलाखतीमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त वेळ झाला म्हणजे छोटू पाटील अर्थात अरविंद भैया, की गेल्या अनेक निवडणुका, एवढंच नाही जिल्हाच नाही, लोकसभा, विधानसभा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकांचा अभ्यास आणि मास्टर माइंड म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं, तर मी त्यांना प्रथमतः नम्रतापूर्वक विनंती करतो की आपण अनेक निवडणुका, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा, लोकसभा, तर कंपॅरेटिव्हली गेल्या वेळेसचा जाहीरनामा, त्यापैकी किती पूर्तता झाली आणि येणाऱ्या काळातला जाहीरनामा याविषयी आपण काय काय संकल्प केला आणि संकल्पपूर्ती काय हे जरा लोकांना सांगावं अशी मी विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आपलं पण निलंगा नगरीमध्ये स्वागत आहे. लातूरवरून निलंग्याला जरा बरं वाटतंय का? छान वाटतंय. तुम्हाला भेटल्यावर अधिक छान वाटतंय. आम्हाला पण आपला सहवास, आपल्याकडून 4 गोष्टी अधिकच्या माहीत होतात. आपण जसं म्हणलं की निलंगा नगर परिषदची निवडणूक आहे. आमची एक कवर नगर परिषद आहे, मोठी नगरपालिका नाही. कवर नगर परिषद आहे. साधारणतः 32,000 एवढं मतदान आहे. 50,000हून अधिक लोकसंख्या आहे. गेल्या वेळेसपेक्षा ह्यावेळेस मतदारांची संख्या एक 7,000नी अधिक झालेली आहे. आपण आता सुरुवातीलाच वचननामा हा विषय केला. मला आपल्या सर्व दर्शकांना सांगण्यात अतिशय आनंद होतो की आपण समोर दिसला म्हणून एखाद्या वेळेस हा प्रश्न विचारला असणार, नाहीतर आपला प्रश्न दुसरा असेल एखाद्या वेळेस, पण आपण समोर दिसलात. आम्ही कालच आमचा वचननामा पद्मश्री आदरणीय माजी खासदार डॉक्टर महात्मे साहेब त्यांच्या हस्ते प्रकाशित झालं. यावेळेसच्या वचननामामध्ये आम्ही जवळपास 27 वेगळ्या गोष्टी, अधिक दुसरा टप्पा विकासाचा कसं करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत. खास करून ह्या वचननामामध्ये आम्ही महिला आणि युवकांवर जास्त केंद्रबिंदू केलेत. आमच्या ह्या वचननामामध्ये सुरुवातीच्या जर 6 गोष्टी बघितल्यात तर महिलाला केंद्रबिंदू ठेवून, म्हणजे त्यांची सुरक्षा असेल, हिरकणी कक्ष असेल, बचत गट अधिक कार्यशील करणे असेल, किंवा निर्भया पथक किंवा पोलीस प्रशासन यांना कायदा सुव्यवस्था संदर्भात असेल, यांना केंद्रबिंदू महिलांसाठी एक अजून जसं माननीय मोदीजींच्या, माननीय देवेंद्रच्या नेतृत्वामध्ये जसं लाडकी बहीण असेल किंवा बचत गट सक्षमीकरण असेल, त्याला पुढचा टप्पा म्हणून नगरपालिका दृष्टिकोनात आम्हाला काय करता येईल त्या संदर्भात आम्ही घेतल्यात. आम्ही हा वचननामा घेऊन फिरत असताना एक आगळा वेगळा आम्ही चालू केलं. आम्ही आमचा 2016चा पण वचननामा देतोय. अनेकदा कसं होतं की वचननामा कुठल्याही निवडणुकीत काढल्यानंतर, निवडणूक मतदान संपल्यानंतर तो वचननामा कुठं तर त्याला केऱ्याची टोपली दिली जाते. पण आम्ही हा वचननामा 9 वर्षानंतर, कारण 5 वर्ष आमचा कार्यकाळ होता, 4 वर्ष प्रशासक होता, पण आम्ही 9 वर्ष हा वचननामा सांभाळून ठेवला. कारण ह्या निवडणुकीमध्ये जुना वचननामाबरोबर नवीन वचननामावर जुने वचननामा पण देतो. ह्या जुन्या वचननामामध्ये आम्ही 21 गोष्टी नमूद केल्या. सांगण्याचा अतिशय आनंद होतो. आम्ही लोकांसमोर जात असताना आम्ही 21 गोष्ट, तुम्हाला किती झाल्या किती नाही, 21च्या 21 गोष्ट त्याला स्पर्श करून आम्ही आमचा वचननामा पूर्ण केलाय. आपल्याला वेळ असला, मला माहिती आहे, तर पहिलं स्वच्छताच्या माध्यमातून आमचा वचननामा स्वच्छताचं होतं. कचरामुक्त निलंगा हे करायचं, स्वच्छताचं. आज कुठेही 4,000हून अधिक शौचालय, 12,000 रुपये देऊन आम्ही निलंग्याला शौचालय केलेत. पाणी पुरवठ्याची योजना जी आज पूर्ण लातूरमध्ये, मराठवाड्यामध्ये चर्चित आहे. आज आम्ही 58 किलोमीटरवरून पाणी पुरवठा योजना आली. शहरामध्ये 128 किलोमीटर खोदकाम करून शहरामध्ये. हो, आमचं निलंगाचं भौगोलिक रचना 16 चौरस स्क्वेअर किलोमीटर आहे. 16 त्याच्यामध्ये जवळपास 128 किलोमीटर आम्हाला खोदकाम करा. त्याच्या म्हणजे एकंदरीत 186 किलोमीटर आम्ही खोदकाम केलं. आणि हे सर्व आम्ही 1.5 ते 2 वर्षामध्ये पूर्ण केलं. आम्हाला महाराष्ट्र स्वर्ण नागरी जीवन अंतर्गत आम्हाला ही पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली. 2019ला मंजूर झाली. 2021ला काम पूर्ण झालं. आणि आज 5 वर्ष झाले ती योजना व्यवस्थित चालते. कुठंही अडचण नाहीयेत, विस्कळीतपणा नाहीयेत. आम्ही 1 दिवसाआड आम्ही लोकांना पाणी देतो. त्याचबरोबर रस्ते व नाला हे विषय आम्ही
प्रत्येक ठिकाणी 40-40 वर्ष जिथं होते तिथं आम्ही स्पर्श केले आहेत. 30-40हून अधिक पददिवे हायमास आम्ही लावलेले आहेत. मागेल त्याला घर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तिथं आम्ही 5 DPR मंजूर करून 800हून अधिक घर आम्ही शहरामध्ये दिले आहेत. रमैया अंतर्गत 150हून अधिक घर आमचे पूर्ण झालेत. आम्ही जे आपल्याला सांगतोय ते पूर्ण झालेला आकडा सांगतोय, प्रगतीपथावरचा आकडा आम्ही सांगत नाहीये. सुलभ शौचालय झालेत. सार्वजनिक उद्यान म्हणजे आपल्याला अटल वॉकवे सारखं बारक्यासारखं आमच्या छोटंसं गाव आहे निलंगा, तिथं पण आम्ही वृद्धांना एक विरंगुळ केंद्र किंवा तरुणांना फिरण्यासाठी एक अतिशय चांगलं अटल वॉकवे आम्ही उभा केलेलं आहे. क्रीडांगण, व्यायामशाळा 28हून अधिक व्यायामशाळा केल्यात. स्मारक उभारा करायचं होतं, आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय भव्य दिवस स्मारक उभा केलाय. सार्वजनिक सभागृह 850 कॅपॅसिटीचं पूर्ण AC एक 3.5 कोटी खर्च करून आम्ही टाउन हॉल उभा केला. तिथं आमचे जे गॅदरिंग असतात, स्कूलचे गॅदरिंग असतील, अनेक कार्यक्रम असतील, बारीक सारीक जे कार्यक्रम असतील ते होतात. कौशल्य विकास रोजगार हे केलेत. महिला सुरक्षेला प्राधान्य दिलेत. आमची जी स्मशानभूमी आहे शांतीवन, त्याचं बोध घेऊन अनेक ठिकाणी आमच्या परिसराच्या जवळपास 16 स्मशानभूमी चांगल्या करायचे प्रयत्न लोकांनी चालू आहेत. पण जी स्मशानभूमी 2016 पूर्वी होती आणि आज त्याच्यामध्ये नगर परिषदेनं फंड दिला असेल, पण त्याच्यामध्ये सर्वात मोठा जर कुठला फंड गेला असेल तर तो लोकसभा. कारण लोकसभेची भावना त्याच्यामध्ये रुजली गेली आणि 5 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंतचा निलंगा शहरात प्रत्येक राहणारा माणूस तिथं श्रमदान केलं. आज ते बघण्यासारखी स्मशानभूमी झालेली आहे. त्याचं कारण एवढं म्हणजे ते निलंग्याच्या सर्व माणसांनी त्याला आपलंसं करून त्याला एक वेगळेपणा दिलेला आहे. व्यापारी संकुल केले आहेत, त्याच्यामध्ये अजून भर करून 300हून अधिक दुकानं आम्ही अजून काढायचा प्रयत्न झालेत. भाजी मंडई आम्ही आनंदमुनी चौकाच्या पाठीमागं आम्ही केलेत, त्याची सुधारणा आम्हाला करायची आहे. सार्वजनिक वाचनालय, हुतात्मा स्मारक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय असेल किंवा इतर बसवेश्वर वाचनालय असेल, असे प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आम्ही वाचनालय उभा केलेले आहेत. महिला बचत गट अंतर्गत आम्ही जवळपास 279 बचत गट आम्ही त्याला सक्षमीकरण करून 80 लाख नगरपालिकेच्या माध्यमातून फिरतं भांडवल आणि जे हे आहेत अधिक त्याचे काम केले त्यांना पण 4 लाख पर्यंतची पण मदत केलेली आहे. आणि SMID अंतर्गत पण 100हून अधिक बचत गटाला नगरपालिका आणि सरकारच्या माध्यमातून शहरामध्ये आम्ही मदत केलेली आहे. मंदिर विकास अंतर्गत आम्ही शहरातल्या 4ही कोपऱ्यामध्ये, कारण भैयासाहेबाचा एक मानस होता की विकास होत असताना त्याला आध्यात्मिक आणि सांप्रदायिकची जोड असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळं आमचं चालुक्यकालीन जो आमचं नीलकंठेश्वर मंदिर होतं त्याचं जीवनोद्धारचं काम झालेत. गुरुबाबा मठ आम्ही केलेत. बसव मठ आधी 40 वर्षापासून त्याला कुठंही बघण्यासारखं नव्हतं, पण आज शिवलिंग शिवाचार्य महाराजच्या नावाने बसव मठ उभा केलेले आहेत. संत तुकाराम महाराज मठ असेल, स्वामी समर्थ केंद्र असेल, असे वेगळे वेगळे सर्व समाजाला विश्वकर्मा सभागृह असेल, असे सर्व गोष्टी केल्यात. दर्गाचा विषय असेल, आमच्या इथं मुस्लिम बांधव खूप मोठ्या प्रमाणात आहेत. दादा पीर आणि पीर पाशा दर्गा हे तिथं फक्त त्यांचं धार्मिक स्थळात तेवढ्याच गोष्टी होत्या, मूलभूत गरजा नव्हत्या. पेवर ब्लॉक असतील, सभागृह असतील, शादीखाने असतील, तिथं लाईटची व्यवस्था असेल, बसण्याची व्यवस्था असेल, आम्ही तिथं केलेल्या आहेत. वाहतूक व्यवस्थासाठी आता रहदारी वाढल्यामुळं रोड तर झालेत, पण त्याच्यामध्ये अजून सुधारणा करणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जातीय व धार्मिक सलोखा. आज आमचा निलंगा भयमुक्त आहेत, भीती नाही आहेत, कुठंही इथं दंगली होत नाहीत, कुणाचीही इथं मजुरेपणा नाही आहेत. सर्व एकमेकाला घेऊन उद्योग, व्यवसाय, व्यापार आणि सर्व समाजातले लोक, सर्व घटकातले लोक अतिशय खेळीमेळीनं आनंदाच्या वातावरणामध्ये राहतात. त्याच्यामुळं 21 वचननामे मी आपल्याला वाचून दाखवलेत, प्रत्येकाला त्या गोष्टी स्पर्श केल्यात. आम्ही असं म्हणत नाही की आम्ही संपूर्ण काही केलेले आहेत, आम्हाला बरेच काय करायचं आहे. आम्ही फक्त त्याचा मूळ पाया रचलेला आहे. ह्या वचननामामध्ये त्याचा दुसरा टप्पा पुढील 3 वर्षामध्ये आम्ही करण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे. त्याच्यामध्ये काय काय नेमकं प्रामुख्यानं आता सांगितलं तर महिलांना आता हे झालं. मध्यंतरी दुर्दैवानं नैसर्गिक आपत्ती म्हणून करोना काळ आला. बरोबर. तर करोना काळात नगरपालिकेनं काय काय म्हणजे योजना किंवा आपण काय वेगळं काही केलं होतं का? म्हणजे कोविडच्या काळामध्ये साहेब आमची जे नगर परिषद, आमचे नगराध्यक्ष होते बाळासाहेब शिंगाटे, उपनगराध्यक्ष मनोज कोळळे, शरद पेटकर आणि सर्व जे नगरसेवक होते ते सर्व तरुण होते. ते तरुण नगरसेवक कोविडच्या काळामध्ये
अनेक नगर परिषदच्या जे नगरसेवक लोक नियुक्त होते ते घरी बसले, पण आमच्या नगर परिषदचे नगराध्यक्ष आहेत पहिल्या दिवसापासून रस्त्यावर होते. म्हणजे इथल्या दवाखान्यापासून रुग्णांना घेऊन जाणं आणि त्यांचे भोजनाची व्यवस्था करणं, औषधाची व्यवस्था करणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा रुग्ण दगावला, कोविडमध्ये खूप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक एक दिवशी 20-20, 25-25 अंत्यविधी आमच्या ह्या नगर परिषदच्या लोकप्रतिनिधी केलं. हे एक कर्तव्य समजून केलं. फक्त अंत्यविधी पण केलं नाही, पण आपल्या हिंदू धर्मामध्ये अंत्यविधीनंतर अस्थीला खूप महत्त्व असतं. तर आम्ही ते अस्थी सुद्धा घरपोच त्या कुटुंबाला त्यांच्या जे स्नेही आहेत तिथं पोचवण्याची आम्ही आमच्या नगर परिषद आणि खास करून आमचे अध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांच्या माध्यमातून ती झालेली आहे. आता मला आठवतंय की राष्ट्रपुरुषाची जयंती कल्पकतेनं आणि वेगळी, कारण त्यामध्ये तुमचा हात आतापर्यंत कुणी धरला नाही. जसं लातूरला बाबासाहेब आंबेडकर जयंती एक हिस्टॉरिकल होऊन गेली, तसं या ठिकाणी पहिल्या वर्षी शिवजयंतीचा वेगळा रांगोळी, विश्वविक्रमी हरिश्व प्रतिमा एक कार्यक्रम आपला निंबाळकर फार्म्सला तर त्यांनी केलं होतं. तर ही म्हणजे संकल्पना नेमकं काय काय, आणि यज्ञ याच काळात झाला 5 वर्षात महायज्ञ झाला, जवळपास 1 लाखहून अधिक कुटुंब त्याच्यात सहभागी झाले होते. तर लोक सहभाग घेण्याचा, मग शिवजयंतीला जी मिरवणूक असते की आपल्या इथं वेगवेगळे कलावंतांनी, किंवा मला वाटतं तू महिने आपला कोणता नाटकाचा कार्यक्रम झाला, भरत जाधवचा सही रे सही हा शो झाला, आणि त्या शोला अवधूत गुप्ते काय ह्याचाही कार्यक्रम झाला. तर ह्या संकल्पना खरं म्हणजे एवढ्या छोट्या गावात अवधूत गुप्ते बी येणं नाही आणि भरत जाधव सही रे सही, मी माझ्या आयुष्यात तुमच्या त्या उत्सवामुळे तुमच्या प्रेमामुळं मला आवड होती, पण तुमचं कसं आहे की बाबा मला जरा दबकून वागतो मी सगळ्यापेक्षा भैयाला. तर हे सगळं तुम्ही जे केलं ते अत्यंत अद्वितीय. मग येणाऱ्या काळात सांस्कृतिक प्रगतीसाठी, कारण माणसाच्या इमारती होतील, रस्ते होतील, पाणी होतील, माणसं वेडे होत चालले, आणि वेड्या माणसं होऊ नयेत म्हणून माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं, आणि त्याला ज्ञान विज्ञान मनोरंजन यासाठी काही भविष्यात संकल्पना आहेत का, त्या गुप्त ठेवायच्या सगळ्या? नाही, गुप्त नाही ठेवायच्या साहेब. ही जी आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून ही जी प्रथा चालू केलेली आहे, वेगवेगळे महापुरुषांची जयंती एक काय म्हणतात सांस्कृतिक पद्धती जुन्या पद्धतीने चालू ठेवायचे. हे काय काय गोष्टी एक मन समाधानासाठी, आणि काही गोष्टी आमच्या आईंना समाधान वाटावं आणि आनंद वाटावं त्या गोष्टी करतो. आता आपण ज्या गोष्टी म्हणलात की आपण ज्या राजकीय सामाजिक क्षेत्रात वावरतात त्या गोष्टी काय करणं बंधनकारक असतात, किंवा काय आपण ते कर्तव्य म्हणून आपण पार पाडतो. पण ह्या जे जयंती साजरी करतो त्याच्या अक्का फाउंडेशनच्या अंतर्गत आम्ही जयंती साजरी करतो. मग ती शिवजयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा इतर कुठल्याही जयंती असेल, आम्ही सर्व जयंती सर्व समावेश घेऊन एक आगळा वेगळा कसा उपक्रम गेला दरवेळेस राबवता येईल ते करतो. आणि ह्याचा पुढचा टप्पा म्हणून पण ह्यावेळेसची पण जयंती, पुढची जी जयंती राहणार आहेत, एक चांगल्या पद्धतीनं आम्ही कसं त्याला एक वेगळेपणा देता येईल. कारण 2 तर वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहेत, म्हणजे त्याचं नोंद आम्ही ते कुठं हे झालेले नाही आहेत, कारण आम्हाला त्याची प्रोसिजर माहित नव्हती. पण आज पण त्याचा जो 1,11,000 स्क्वेअर फीट मध्ये रांगोळीचं हे केलं, त्याचा अजून कोण रेकॉर्ड तर आम्ही कुठं ऐकलं नाही किंवा आपण हे नाही. हरित शिवप्रतिमाचा जो उल्लेख केला, 6 एकरवरनं ऑलिव्ह ह्या धान्यातनं शिवप्रतिमा सादर करणे, किंवा कोविडच्या काळामध्ये पण 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही निबंध स्पर्धा ठेवली ऑनलाईन. म्हणजे तुम्ही स्पर्धा पाठवा, आणि आम्हाला त्याच्यात जवळपास 5,000हून अधिक निबंध पूर्ण महाराष्ट्रभर आले. म्हणजे आगळी वेगळी संकल्पना आम्ही मांडली, पण त्याला लोकांनी दाद दिली. त्याच्यामुळं एक सांस्कृतिक वारसा पुढे आपल्या गावात चालू राहावं. कारण आम्ही लहानपणापासून जेव्हा इतर ठिकाणी फिरत होतो किंवा लातूरला येत होतो किंवा जात होतो, तर जानता राजा हा नाटक आम्ही बघत होतो, आणि त्याचं एक लास्टिंग इम्प्रेशन अजून आमच्या स्मरणात आहे. तर पुढच्या पिढीला पण आपण जसं म्हणतात ते डिजिटल वर्ल्ड झालंय, तर डिजिटल वर्ल्ड मध्ये मोबाईल मध्ये बघण्यापेक्षा थेट बघणं किंवा अशा
नाटक किंवा आपली जी ही संस्कृती आहे साहेब, काही म्हणलं तरी आपली ही पिढ्यानपिढ्या चालणारी आहे, सप्ताह असतील, ह्या गोष्टी असतील, ते जिवंत राहावं आणि त्याच्यामध्ये एक छोटासा आपलाही खारीचा वाटा काय करता येईल का म्हणून. महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण योजना सुरू केली. आपल्या शहरामध्ये लाडक्या बहीणच्या किती बहिणी याच्यात हे आहेत, म्हणजे लाभार्थी आहेत? आपल्या इथं सर पूर्ण लाडकी बहीण योजनेचं मी पूर्ण निलंगा विधानसभेचं बघत होतो. 1 लाखाहून अधिक निलंगा तालुक्यातले आहेत आणि शहरातल्या जेवढ्या आपल्याकडे अर्ज आलते ते सर्व अर्ज कुठेही त्रुटी न करता, कुठं त्रुटी आली तर व्यक्तिशः आम्ही त्या प्रभागात वॉर्डमध्ये जाऊन आम्ही ती आमचे सर्व युवक कार्यकर्ते ती पूर्तता करून आपण केलेले आहेत. म्हणजे आज जसं मी चॅलेंज करतो की कुठेही शहरामध्ये तुम्हाला आमची मायमौली डोक्यावर घागर दिसणार नाही, तसं हे पण चॅलेंज करतो की कुठलीही मायमौली आमची लाडकी बहीण ह्या योजनेपासून वंचित नसणार आहे. त्याच्यामुळे 100% पूर्ण करायचा आमच्याकडून प्रामाणिक प्रयत्न झालेला आहे. लखपती बहन हा जो लखपती दीदी हा जो 1 कोटी मला वाटतं देशात का महाराष्ट्रात 50 लाखहून अधिक संकल्पना मांडलेली आहे. तर त्या संदर्भात काही तुमची, कारण योजना निघायच्या अगोदर तुमच्या डोक्यातल्या कल्पनाची अंमलबजावणी असते? नाही, अजून त्याच्यावर काय नाही साहेब. सध्या कसं नगर परिषदच्या निवडणुकीचं आमच्या इथं सर्वांना पळापळ लागलेली आहेत. निश्चित ह्या निवडणुकीनंतर त्याचा सविस्तर अभ्यास करून ती कसं यशस्वीपणे राबवता येईल त्यासाठी प्रयत्नशील, म्हणजे निलंगा म्हणून नव्हे तर तिन्ही तालुका किंवा लातूर जिल्ह्यामध्ये कसं यशस्वीपणे आपल्याला माननीय मुख्यमंत्रींच्या देवेंद्र फडणवीसजींच्या डोक्याची संकल्पना आहे ती कसं राबवता येईल त्यासाठी प्रयत्नशील राहू. आपण आतापर्यंत एकूण 12-15 निवडणुका लढल्या असतील, लढवल्या असतील, लढवल्या म्हणजे स्वतः. तर तुम्ही का म्हणजे किंग मेकर मध्ये आम्हाला कसं, तुम्ही किंग म्हणून कधी दिसणार आहात हे आमचं वैयक्तिक, आम्ही भांडणार आहोत नाही बरं भैया, तुम्ही म्हणताल तुम्हाला देखो ना का आम्ही गुन्हेगार राहतो. तर किंग मेकर म्हणून किंवा लोकात जात असताना मला आठवतंय विधानसभेच्या वेळेस भैया म्हणाले होते की माझ्यापेक्षा लोक जास्त छुटू पाटलाला भेटतात, बोलतात. तर तुम्हाला इतर निवडणुकाच्या तुलनेत या निवडणुकीत तुम्हाला काय, म्हणजे लोकात काय बदल वाटतो, कार्यकर्त्यात काय बदल वाटतो? म्हणजे दोन्ही प्रश्नाचं उत्तर देतो. पहिलं म्हणजे निवडणूक लढवत असताना किंवा प्रत्येक ठिकाणी आपण लढावं किंवा आपण त्या पदावर बसावं असं नाही. मला संघटनेमध्ये आनंद भेटतो आणि आपण एका पदावर बसण्यापेक्षा 25-50 चांगले लोक 50 ठिकाणी जर वेगळ्या पद्धतीने आपण त्याला बसण्यात सहयोग करू शकलो, मदत करू शकलो तर अधिक गतीनं काम होतं. त्याच्यामुळे आपणच सगळे पदं घेऊ आणि आपणच बसावं ह्या मानसिकतेचं मी नाही आहे. त्याच्यामुळं चांगले लोक चांगल्या पदाला बसण्यासाठी हा संघटनेचा एक गुण आहे आणि तो मला आवडतो. हे निवडणुकीच्या माध्यमातून ते करायला आवडतो. ह्या निवडणुकीचा एक वेगळेपणा असा आहे की एक लोकांमध्ये विश्वास आहे साहेब. म्हणजे आज आम्ही म्हणतोय म्हणून लोक आम्हाला मतदान टाकणार नाहीत किंवा आम्ही काहीतरी आमच्या समोर 23 उमेदवार आहेत, आम्ही भरपूर काम केलंय, ह्याच्या पलीकडे जाऊन लोकांचा विश्वास माननीय मोदींजींवर आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन विश्वास माननीय देवेंद्रजींचा आहे. ह्या निवडणुकीचा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला मी महाराष्ट्रामध्ये 80%हून अधिक निकाल हे महायुतीच्या बाजूने लागल असा माझा विश्वास आहे. त्याचं एकच कारण आहे, कारण ह्या सरकारच्या माध्यमातून जे पुढचे 5 वर्ष येणार आहेत ते 4 वर्ष सत्तेतले राहणार आहेत आणि लोकांना ह्या गोष्टी आपण किती म्हणलं, तुम्ही मी चर्चा केली, वेगवेगळे गणितं लावले तरी लोकांना ह्या गोष्टीचं भान आहे आणि ह्या गोष्टी माहीत असतात की राज्यात सरकार माननीय देवेंद्रजींचं आहे, भारतीय जनता पार्टी च्या नेतृत्वामध्ये सरकार चालू आहे. तर त्या विचाराचं जर महानगरपालिकेमध्ये सत्ता आलं तर विकासाला अधिक गती भेटतील, अधिक निधी प्राप्त होईल. त्याच्यामुळं वेगळ्या ठिकाणी विचार करण्यापेक्षा, बाकीच्या राजकारणाची प्लस मायनस करण्यापेक्षा माझ्या ओळखीचा, माझा मित्रपरिवार किंवा माझ्या समाजातला किंवा दैनंदिन माझ्या सहवासातला ह्याच्या पलीकडे जाऊन माझ्या गावाचा, माझ्या प्रभागाचा विकास कुठल्या माध्यमातून होईल तर तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होईल. त्याच्यामुळं मला असं अपेक्षित आहे की 90% लोक ह्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहील असं एक चेहऱ्यावरनं सर्वसामान्य दिसून येतं. मला एक दिसून येतं, कारण मी निवडणुकात एरवी येत असतो, विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधारी हे डिवाइड अँड रूल करतात काय, आणि मग तुम्ही डिवाइड अँड रूल केल्यामुळे विरोधकाचे तुकडे तुकडे झाले
का त्यांच्या आपसातल्या सत्ता संघर्षामुळे आगे उधर जाओ, महाराज इधर आओ, दादा उधर जाओ, म्हणजे नेमकं हे सोपं करण्यासाठी तुम्ही रचलेली यंत्रणा आहे का त्यांच्याच भांडणांचे वेगवेगळे झालेले आहेत? साहेब काय काय त्याच्या कर्माने झाले असतील, भांडणाने झाले असतील. आता आम्ही नगरपालिका निवडणूक लढतोय, आम्हाला ती तलवार दिसती, ते तलवार ज्या हातात आहे ते हात पण दिसतं. आमचं त्या दोघांवर राग नाहीये, पण ते जे चालवायला लावतात त्या बुद्धीविषयी विरोधात आमची लढाई आहे. अच्छा. आणि ती बुद्धी कुठं आहे, ती गडीवर आहे. तर ह्या गोष्टी एक निलंग म्हणजे मी निलंग्याचं बोलतोय, एक असंतोष, अराजकता माजवायचं किंवा अस्थिर करायचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे ही लढाई त्या भावनेतनं त्यांनी लढतात. त्या भावनेला ह्या मातीनं 100% आम्हाला साथ देईल आणि ताकद देत आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ही निवडणूक सोपी जाईल आणि कुणाचंही तूट म्हणजे मी मागं पण बोललो, कुणाची रेष कमी करण्यात माझं त्याच्यात जास्त हे नाही. आपली विकासाची रेष, आपलं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसं वाढता येईल त्याच्यासाठी मी जास्त प्रयत्नशील आहे. माझा एक अवघड प्रश्न विचारू का? विचारा साहेब. की देशमुख पाटील एक आहेत आणि त्यामुळं त्यांनी चांगला उमेदवार सोडून उगा हमीदला उभा केलंय आणि ते तुमच्या सांगण्यावर केलंय अशी एक चर्चा आहे. तर नेमकं काय म्हणणं आहे ह्याच्याबद्दल? आता ह्याच्यावर काय म्हणा, आता हे नवीनच तर्क ऐकलोय मी. नाही, फार दिवसापासून चर्चेत आहे. मी एका ह्याच्यावर बोललो सुद्धा. काय मी हमीदला विचारलं ना की त्यांचं काय उत्तर होतं? नाही बोल, दोघा कुठ बी बोलते काय. मग त्यांनी जसं म्हणलं तर आता तेच असेल. निवडणुकीमध्ये ज्या गोष्टी आपण ऐकतो, 10 पैकी मी ज्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये सहभाग राहिलो, 10 पैकी 70% गोष्टी ह्या IQ असतात, खोट्या असतात, रुमर्स असतात. तर त्याला किती आपण उत्तर द्यायचं आणि किती त्याला त्याच्यामध्ये त्या चक्रामध्ये अडकायचं ते आपण समजायचं. त्याच्यामुळं निवडणुकीच्या काळामध्ये ज्या गोष्टी कानावर येतात ती काय जास्त मी सिरियसली घेत नाहीत. बरं, आता आणखीन एक प्रश्न विचारा वाटतो. बुद्धिभेद, अफवा, गैरसमज, तिकडे भांडणं झाले, तिकडे मारामाऱ्या झाल्या, तिकडे पैसे वाटले, काय तिकडे काय खरं नाही, अशा प्रकारच्या हे फार म्हणजे शेवटचे 3 दिवस मी जे बघितलं बरोबर की 95ची विलासराव विरुद्ध कवेकर या निवडणुकीत की कार्यकर्ता हा सैनिकासारखं लढतोय ज्या वेळा, म्हणजे अशी अटीतटीची लोक इच्छेची निवडणूक असते, तर हे कंट्रोल करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. तर ही चॅलेंज हाऊ कॅन कंट्रोल, कारण तुम्ही मॅनेजमेंट गुरु आहात, बऱ्याच निवडणुकाचे तुमचे अंदाज 99% खरे ठरलेत, निकाल होणारं मतदान. तर या पार्श्वभूमीवर 4 दिवस आणखीन तुमच्या हातात आहेत आणि विरोधकाचे, तर ह्या 4 दिवसात होणाऱ्या खेळाचा खंडोबा करून कार प्रवास, खंडोबाची जत्रा झाली, तर हे सगळं तुम्ही कसं प्रकारे टॅकल करणार, म्हणजे किंवा असं उडवून लावणार ज्याला म्हणतात. राजकारणात युद्धच असतंय. पण मग आता हे तुम्ही ऑन कॅमेरा विचारतात, जर निवडणुकीचे सगळे सगळे पत्रे जर मी सांगत राहिलो तर ते काय. पण एक सांगू इच्छितो की काँग्रेस किंवा त्यांचे मित्रपक्ष असतील येथील अनेक प्रयत्न केले की 10-15 दिवसामध्ये इथलं पण वातावरण करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून, प्रेस असेल किंवा उचकवायचा प्रयत्न केला. मागच्या बाजार समिती किंवा इतर कुठल्याही निवडणुकीसाठी ते प्रयत्न करत होते. एकच त्याला माझं उत्तर असते, त्याला मी ते उत्तरच देत नाही. त्याच्यामुळं अतिशय शांतपणे आम्ही निवडणूक पार पाडून ही पण निवडणूक आम्ही न करता निलंग्याची मातीतले इथले इथलं राहतात हे सर्व जनता त्यांनी हातात घेतलेली आहे. त्याच्यामुळे अतिशय शांतपणे ही निवडणूक होईल. पुढच्या माणसाकडून काही चुकीचं होत असलं तरी आम्ही हात जोडून नमस्कार करून त्यांना आम्ही आमची गावाची शांतता कसं राखता येईल आम्ही प्रयत्नशील राहू. शेवट, स्वर्गीय बळीराम पाटलाचं नुकतंच निधन झालं आणि त्यांना मी आदरांजली अर्पण करून दादासाहेब आणि त्यांची निवडणूक काय की आर्य समाजची भूमी काय आणि ह्या सगळ्या पाहता त्यावेळेस कधी कुठं कोण मारामाऱ्या करल, काट्या कोण कुराडी, फरशी कुराडी काढल, अशा प्रकारची सगळी परिस्थिती असताना आता एकदम ते निलंगा गेले कुठे म्हणण्याची बऱ्याच वेळा त्याला तुम्हीही जबाबदार आहात की लोकांना प्रेमानं समजावून सांगून. तर भविष्यात आणखीन या ठिकाणी तसं तुम्ही आपल्या बारावला मला वाटतं 90 लाख 1 कोटी रुपये दिले
हो हो. हा. तर हे आपण करत आहात आणि हे आज देशाची गरज आहे. कारण निलंगा म्हणलं की मला वाटतं यशा केशा यशवंतराव वसंतराव केशवराव हेलिकॉप्टर मार्किन गोंधळ झालता. माझं लहानपण होतं 70 किंवा 69ची गोष्ट आहे. आणि आता तसल्या भानगडी गोंधळ काहीच दिसत नाहीत. अत्यंत संयमानं शांततेनं आणि अरविंद पाटील नामही काफी आहे की गडबड करणारा 100दा विचार करते. तिकडून छोटू पाटील आहे बरं आगाऊपणा केला असं सापडला तसं काय नाही नाही म्हणजे काही एक हा असं काही होत नाही. ही सर्व निलंग्याची जनता करते. मी त्याचा एक भाग आहे. हा एवढं गोष्ट आहे की आम्ही ते सर्व संघटनेच्या माध्यमातून सर्वजण मिळून प्रयत्नशील असतो की सर्व शांततेत राहावं. अनेक लोक त्याच्यामध्ये प्रयत्न करत असतात. राजकारण शेवटी पुढचा माणूस करत असत. पण आम्ही तरी आमची भूमी कशी शांत राहील आम्ही सर्वजण प्रयत्न करत असतो. भैया आपण बिझी असताना वेळात वेळ काढून कारण 4 दिवस म्हणजे एक मिनिट आणि तुम्हाला अंदर क्या है बाहर क्या है पीछे क्या है आगे क्या है सामने क्या करना है या सगळ्या परिस्थितीत आम्हाला तुम्ही मुलाखत दिलात. साहेब देव लागतं. कारण निलंग्याच्या जनतेला आम्हाला भीती वाटत नाही पण तुमची भीती वाटत नाही. भैया म्हणजे आता इतके दिवसात हेच मिळवलं काय. नाही साहेब तसं नाही. आदरयुक्त आहे त्याच्यामुळे आपल्याला देणं गरजेचं. अखंड 40 वर्षांचा प्रवास, जनतेचा विश्वास, लोकशाहीचा श्वास, अन्याय अत्याचार भ्रष्टाचारांना फास, आधुनिकतेची धरून कास, दैनिक मराठवाडा नेता जे लातूरात तेच नांदेड बीड हिंगोली धाराशिवसह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता. YouTube फेसबुक सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.